गुरु गोविंद सिंह यांच्या अजित सिंह तसेच जुझार सिंह या दोन मुलांना औरंगजेबाने चामखोरच्या युद्धामध्ये अत्यंत क्रूरपणे मारलं. एवढंच नव्हे, औरंगजेबाच्या क्रूरपणाचा कळस पहा. त्याने गुरु गोविंद सिंह यांचा 9 वर्षाचा मुलगा जोरावर सिंह तसेच 7 वर्षाचा मुलगा फतेह सिंह यांना औरंगजेबाच्या सरदार वजीर खान याने इस्लामचा स्वीकार केला नाही म्हणून त्या दोघांना त्यांनी भिंतीमध्ये जिवंतपणे गाडून मारलं. वजीर खान या 2 लहान मुलांना म्हणाला, जर तुम्ही इस्लामचा स्वीकार केलात तर तुम्हाला माफ करण्यात येईल. 9 आणि या 7 वर्षाच्या लहान मुलांचा बाणेदारपणा आणि धर्माभिमान पहा. जोरावर सिंह आणि फतेह सिंह म्हणाले की आम्ही गुरु गोविंद सिंह यांची मुलं आहोत. आम्हाला मृत्यूचे भय नाही. आम्ही मृत्यू स्वीकारू परंतु इस्लामचा स्वीकार करणार नाही. आणि इस्लामचा स्वीकार केला नाही म्हणून औरंगजेबाने या 2 लहान मुलांना जिवंतपणे दगडी भिंतीमध्ये गाडून मारलं. 7 आणि 9 वर्षाच्या मुलांना इस्लामसाठी मारणारा औरंगजेब हा धर्मांध किंवा क्रूर नव्हता असं म्हणणाऱ्यांची भारतामध्ये कमतरता नाही. अशा साल्यांना जोड्यांनीच मारला पाहिजे. जागे व्हा, नाहीतर 57 देशांची सभ्यता, संस्कृती, धर्म आणि त्या राष्ट्राचा विनाश या मुसलमानांनी केलेला आहे, तसा तो विनाश भारताचा देखील करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखं अखंड सावधान असणं गरजेचं आहे.